नमस्कार आशाताईंनो, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपले बरेच दिवसापासून सर्टिफिकेशनचे व्हिडिओ थांबलेले आहे, कारण सध्या गोल्डन कार्ड काढणे त्याला प्रथम प्राधान्य दिले आहे आणि ते आता जवळपास झालेले आहे। त्याच्यामुळे आज हा सर्टिफिकेशनचा जो व्हिडिओ आहे तो टाकत आहे मी आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये। आणि व्हिडिओ आहे हा मातेची देखभाल, म्हणजे मातेची देखभाल तिचे गरोदरपणापासून ती गर्भधारणा झाल्यापासून आणि समोरचे काही तिच्या तपासण्या आहे, आहार आहे, तर ते पूर्ण माहिती या मातेची देखभाल या सत्रामध्ये आहे। तर त्यावर मी सुरुवात आता केस स्टडीपासून करत आहे, कारण याच्यात त्याच्या केस स्टडी आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यावर जे काही प्रश्न आहे ते आपल्याला एकदम उपयुक्त होणार आहे आशाताईंनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तर जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपली आत्ता केस स्टडी बघूया। हिरापूर गावात राहणाऱ्या रेवतीचे व 6 महिन्यापूर्वी लग्न झाले। तिला थकवा जाणवत असल्याचे तसेच उलट्या होत असल्याचे तिने मालाला म्हणजे आशाला सांगितले। मालाने तिला मासिक पाळीसंबंधी प्रश्न विचारले। बघा प्रश्न काय आहे। रेवतीने सांगितलेल्या लक्षणावरून आपल्या मनात कोणते विचार आले? तर तिने जे सांगितलं की तिला थकवा जाणवत आहे आणि उलट्या होत आहे, तर याचं उत्तर असेल रेवती गर्भवती असू शकते। नंतर आहे दुसरा प्रश्न, रेवतीच्या मासिक पाळीबाबत मालाने तिला कोणता प्रश्न विचारला पाहिजे? म्हणजे मासिक पाळीबद्दल आपण जर एखादी माता आपल्याला असं सांगत आहे की मला उलट्या होत आहे, थकवा जाणवत आहे, तर आपण तिला मासिक पाळी चुकली का हे विचारलं पाहिजे। त्यानंतर आशाने नंतर काय केले पाहिजे? प्रश्न आहे तिसरा, आशाने नंतर काय केले पाहिजे? तर आपण आशा म्हणून काय केले पाहिजे? आपली माता जर सांगत असेल, ती महिला जर सांगत असेल आपल्याला की तिला उलट्या होत आहे, मळमळ होत आहे, थकवा जाणवत आहेत, अशा वेळी आपण काय करायचं? तिने जर म्हटलं की मला पाळी आली नाही, तर निश्चय किट साधनाचा वापर करणे, शेवटच्या मासिक पाळीची तारीख विचारणे, प्रसूतीची निश्चित तारीख काढणे। म्हणजे तिला जर गर्भधारणा पॉझिटिव्ह असेल तिची UPT, तर तिची प्रसूतीची जी निश्चित तारीख आहे EDD ती पण आपल्याला काढायची आहे। त्यानंतर आहे आपली केस स्टडी 2। एक केस स्टडी आपली झालेली आहे की एक जी महिला आहे तिने आशाला सांगितलं की ती उलट्या आणि मळमळ वाटत आहे आणि तिला थकवा जाणवत आहे। अशावेळी तिला आपल्याला काय प्रश्न विचारायचे आहे ते प्रश्न आपण बघितले। आता बघू आपण केस स्टडी 2। प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या आशाच्या मासिक समीक्षा बैठकीदरम्यान गौरी आरोग्य सेविकाने आशांना निश्चय चाचणीबाबत किती माहिती आहे हे जाणून घेण्याचे ठरविले। तिनं सकाळी उपकेंद्रावर आलेल्या 3 महिलांचे लघवीच्या नमुन्याबरोबर 3 निश्चय किट दिली आणि परीक्षण करण्यास सांगितले। स्मिता व मालाने ती चाचणी अचूक रीतीने केली, परंतु रीनाची पद्धत चुकीची होती। गौरीने अगोदरच चाचणी घेऊन ठेवलेली 3 साधने दाखवली आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण केले। तर केस स्टडी काय आहे की मासिक बैठकीदरम्यान ज्या आरोग्य सेविका आहे त्यांनी निश्चय किटची चाचणी, म्हणजे आशांना आपल्याला किती माहीत आहे ते पाहण्यासाठी त्यांनी बघा काय प्रश्न काय केले आहे। निश्चय किट परीक्षणाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर आपल्याला माहीतच आहे की गर्भावस्था ओळखण्यासाठी निश्चय किटचा आपण उपयोग करतो। समजा महिला सांगते आपल्याला की पाळी आली नाही, तेव्हा आपण तिचे लघवीचे 2 थेंब त्या निश्चय किटमध्ये टाकून तपासणी करत असतो आणि तिथे आपल्याला ती पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे कळते। त्यानंतर समजा दोन्ही रेषा जर दिसत असेल त्या कुपीमध्ये तर ती पॉझिटिव्ह आहे आणि त्या नमुना कुपीमध्ये जिथे आपण लघवीचे 2 थेंब टाकतो तिथे जर एकही थेंब दिसत नसेल तर ते किट खराब आहे किंवा परत चाचणी करायची आहे। त्याच्यानंतर पॉझिटिव्ह असेल तर महिला गर्भवती आहे आणि निगेटिव्ह आली असेल चाचणी तर महिला गर्भवती नाही। हबीबाची मागील मासिक पाळी 27 ऑगस्ट 2014ला सुरू झाली होती। तुम्ही तिच्या प्रसूतीची अपेक्षित तारीख कशी ठरवाल? तर आपल्याला आता प्रसूतीची तारीख ठरवायची आहे, ज्याला आपण EDD म्हणतो। तर तिची पाळी होती 27 ऑगस्ट। तर हबीबाला
तिच्या शेवटच्या मासिक पाळीबाबत विचारणे, त्यानंतर त्या तारखेपासून पुढे 9 महिने मोजणे, तारखेत 7 दिवस मिळवणे. म्हणजे जी ही 27 ऑगस्ट ही तारीख आहे, त्यामध्ये 7 दिवस मिळवायचे आहे आणि ऑगस्ट महिन्यापासून 9 महिने समोर पकडायचे आहे. म्हणजे तिची अंदाजे प्रसूतीची तारीख येईल 3 जून 2015. नंतर आपण केस स्टडी बघूया दुसरी. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 केस स्टडी बघितल्या, एक UPT टेस्टची आणि दुसरी की माता समजा ती आपल्याला सांगत आहे की तिला मळमळ होत आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहे. एक महिला आहे, ती आपल्याला सांगत आहे की तिला म्हणजे मळमळ वाटत आहे, थकवा वाटत आहे आणि त्यानंतर तिची आपण UPT करणार, ती पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे आपल्याला कळणार. त्याच्यानंतर पाहूया आपण केस स्टडी तिसरी. जननी मालूर गावामध्ये राहते. हे गाव तालुका रुग्णालयापासून 14 किमी दूर आहे. येथून प्राथमिक आरोग्य केंद्र 4 किमी अंतरावर आहे. जननी 3 महिन्याची गर्भवती असून परिचारिकेच्या मागच्या गावदौऱ्यात तिची नाव नोंदणी झाली आहे. आपली नुकतीच त्या गावात आशा म्हणून नेमणूक झाली आहे. गर्भावस्थेदरम्यान निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी ती तुमच्याकडे आली आहे. तुम्ही जननीला माता बाल सुरक्षा कार्डासंबंधी विचारले असता सदर कार्ड तिच्याकडे नाही. इतकेच काय, तिला या कार्डासंबंधी काहीच माहिती नसल्याचे तिने सांगितले. हे समजल्यावर तुम्हाला खूप आश्चर्य वाटले, कारण परिचारिकेने सर्व गर्भवती महिलांना माता बाल सुरक्षा कार्ड दिले होते. नंतर तुम्हाला समजले की मागील महिन्यात माता बाल सुरक्षा कार्ड शिल्लक नसल्यामुळे जननीला ते मिळाले नव्हते. माता बाल सुरक्षा कार्ड तिला देण्याचे तसेच त्याच्यातील माहिती भरण्यासाठी आपण तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. तर बघा केस स्टडी काय आहे की एक माता आहे, तिची नोंद झाली आहे, ती 3 महिन्याची गर्भवती आहे, पण तिला माता बाल जे संरक्षण कार्ड आहे ते कार्ड तिला मिळालेले नाही आहे. पहा, पहिल्या केस स्टडीपासून आपण आता तिसऱ्या केस स्टडीवर आलो. आता ती गर्भवती राहिली म्हणजे तिची UPT पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर आता पहा तिला नोंदणी झाली आणि तिला माता बाल संरक्षण कार्ड मिळालं पाहिजे, त्याच्यावर हे प्रश्न आहे. तर माता बाल सुरक्षा कार्ड म्हणजे काय? म्हणजे जे आपण लसीकरण कार्ड म्हणतो, त्याला MCP कार्ड म्हणतो. तर त्याचं काय आहे ते, जे माता बाल सुरक्षा कार्ड म्हणजे काय, तर ज्या कार्डवर गर्भवतीच्या सर्व बाबीच्या नोंदी असतात ते माता बाल सुरक्षा कार्ड. म्हणजे त्याच्यावर तिचं नाव, तिचं वय, तिचा मोबाईल नंबर, तिच्या तपासण्या, पहिली दुसरी, तिचं HB किती आहे, शुगर किती आहे, BP किती आहे, तिला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या किती दिल्या, तिचं रक्तगट, सगळं तिच्याबाबतची सगळी माहिती त्यामध्ये असते. ते म्हणजे माता बाल सुरक्षा कार्ड. माता बाल सुरक्षा कार्ड कोणाला व कधी दिले जाते? तर पहिल्या प्रसूतीपूर्वी देखभालीच्या वेळी आरोग्य सेविका गर्भवती महिलाला देते. म्हणजे जेव्हा तिची नोंदणी होते तेव्हा ते कार्ड तिला दिल्या जाते. जननी व इतर गर्भवती महिलांना माता बाल सुरक्षा कार्डचा कसा उपयोग होतो? पहा, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की या माता बाल कार्डचा त्यांना कसा काय उपयोग होणार? तर पहा, माता बाल सुरक्षा कार्डच्या मदतीने आरोग्य सेविकेच्या सर्व सेवांची नोंद केली जाते. म्हणजे ज्या NM ताई, आरोग्य सेविका ताई आहेत, त्या मातेला कोणत्या सेवा देतात ते त्यावर सर्व लिहिलेलं असते. म्हणजे त्यांच्या सेवा कोणत्या आहे की लसीकरणाच्या दिवशी त्यांची तपासणी, HB तपासणी, BP तपासणी, त्याच्यानंतर शुगर तपासणी आणि HB जर कमी असेल तर त्यांना ते फॉलिक ॲसिडच्या गोळ्या किती दिल्या आहेत, त्यांचं वजन, त्यांची उंची, त्या हाय रिक्स आहे का, सगळं माहिती त्याच्यावर नोंद केलेली असते. म्हणजे त्या समजा ते कार्ड घेऊन दुसरीकडे गेल्या आणि दवाखान्यात गेल्या तर तिथं त्यांना काय कोणता त्रास आहे हे सगळं बघता येते. त्यानंतर बाळाच्या लसीकरणाची नोंद केली जाते. म्हणजे प्रसूती झाल्यानंतर बाळाला आपण जेव्हा लसीकरण करतो, BCG, पेंटा, पहिला, दुसरा, तिसरा, गोवर, बूस्टर, हे सगळं त्या लसीकरणच्या कार्डवर लिहिल्या जाते. जर आई दुसऱ्या गावी गेली तर या कार्डद्वारे आई व बाळाला आरोग्य सेवा मिळण्यास मदत होते. तर हे कार्ड घेऊन ती महिला जर दुसरीकडे गेली, प्रसूतीपूर्वीही गेली किंवा प्रसूती झाल्यानंतरही गेली, तर ज्या काही राहिलेल्या तिच्या ज्या सोयी आहे, आरोग्य सेवा आहेत, ते तिला तिथे मिळण्यास मदत होते. कोणत्या प्रकारचं औषधोपचार दिला गेला आहे?
कोणत्या औषधोपचार माता व बाळाला द्यावयाचा आहे या कार्डद्वारे समजते। तर त्या मातेला आणि बाळाला कोणते औषध दिलेले आहे हे ते त्यावर लिहिलेले असते आणि कोणते द्यायचं आहे, जसे की कोणती लस राहिली आहे बाळाची किंवा मातेची, तर किंवा त्यांचं औषध कोणतं सुरू आहे हे त्या कार्डवर सगळं लिहिलेलं असते। अशा प्रकारे हे कार्डचा हा उपयोग आहे। तर मैत्रिणींनो, आपण आज 3 केस स्टडी बघितली मातेची देखभाल या सत्रामध्ये, आणि ह्या तीनही केस स्टडी अतिशय उपयुक्त आहे आपल्यासाठी। तर आपण परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।